तर राम मंडळी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो। तर मित्रांनो, कधी प्रश्न पडला का की नोटाला सर्वात जास्त मतदान झालं तर पुढे काय होतं आणि सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस मागितलेली, याचं उत्तर काय दिले त्यांनी? तर मित्रांनो, देशात लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू आहे। त्यातच सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल झाली। मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांच्या यादीखाली नोटाचा पर्याय दिलेला असतो। वरीलपैकी एकही उमेदवार योग्य वाटला नसल्यास या पर्यायाला मतदान करून मतदार आपली सहमती दर्शवत असतात। पण या पर्यायाला जर सर्वाधिक मतदान झालं तर पुढे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे। नोटाला केलेले मतदान वाया जाते असे अनेकांचे मत आहे। त्यामुळे नोटाला जर सर्वाधिक मतदान मिळाले तर त्या मतदारसंघातील निवडणूकच बाद ठरवण्यात यावी, अशी मागणी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आता निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे। त्यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले। याविषयी न्यायालयाने नोटापेक्षा कमी मतदान मिळणाऱ्या उमेदवारांना 5 वर्षाच्या कालावधीसाठी सर्व निवडणुका लढवण्यापासून रोखले जावे, तसेच नोटा हा काल्पनिक उमेदवार म्हणून सुनिश्चित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। 2021 साली देखील अशाच प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती। जर नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतदान झाले तर त्या मतदारसंघातील निवडणूकच रद्द करावी, असे याचिकेतून म्हटले गेले। त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश AS बोपन्ना आणि न्यायाधीश V रामसुब्रमण्यम यांनी निवडणूक आयोग आणि कायदा व सामाजिक न्याय विभागाला लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते। नोटा म्हणजे काय असते तर मतदान यंत्रावर दिलेल्या यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर अशा वेळी नोटाचा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे। पण नोटा म्हणजे काय तर नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव। जर EVM वर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। पहिल्यांदा नोटाचा वापर 2013 मध्ये झाला। छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता। मित्रांनो, नोटाला सर्वात जास्त मतदान झालं तर पुढे काय होतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच भेटलं असेल। तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद।